रस्ता सहकारी मग पार्किंग खासगी कशी? अंधेरी पूर्वमधील सिप्स ते MIDC रस्ता म्हणजे उद्योगधंद्यांचा गड. पण सध्या याच रस्त्याला खासगी लक्झरी बसेसच्या माफियागिरीनं विळखा घातलाय. लाखो नोकरदार आणि निष्पाप शाळकरी मुलांचा प्रवास सध्या नरक यातना ठरतोय. नमस्कार, मी संदीप कसालकर. आज आम्ही पोलखोल करणार आहोत मुंबईच्या अशा एका बिझनेस हबची, जिथे प्रशासनाच्या डोळ्यादेखत कायद्याचा धज्जा उडवला जातोय. हे दृश्य नीट पहा. स्कायलाइन, सिटी फ्लो आणि इतर टुरिस्ट बसेस थेट मुख्य रस्त्यावर दादागिरीनं उभ्या केल्या जातात. परिणाम, दररोज प्रचंड वाहतूक कोंडी. मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसेस वळवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसतोय? तर दररोज कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या IT आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना, जे रोज कामावर उशिरा पोहोचत आहेत. आणि त्याहून भयंकर म्हणजे सकाळी आणि दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी निष्पाप लहान मुलांना तासनतास या दमट ट्रॅफिकमध्ये नरक यातना सोसाव्या लागते. आता प्रश्न उपस्थित होतो कायद्याचा. या खासगी बस कंपन्यांना कायद्याची भीती उरली नाही का? मोटर वाहन कायदा 1988च्या कलम 122 नुसार रस्त्यावर अडथळा निर्माण करणं हा गुन्हा आहे. कलम 201 नुसार अशा वाहनांवर प्रति तास दंड ठोकून ती जप्त करण्याची तरतूद आहे. इतकंच काय, तर मुंबई महानगरपालिका कायद्यानुसार सार्वजनिक रस्ते व्यावसायिक पार्किंगसाठी वापरण्यास सक्त बंदी आहे. मग तरीही पालिकेसह संबंधित प्रशासन डोळ्यांवर पट्टी बांधून का बसले? मुळात केवळ दंडाची पावती फाडून चालणार नाही. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या कंपन्यांच्या बसेस थेट क्रेनने उचलून जप्त करणं गरजेचं आहे. वारंवार नियम मोडल्यास त्यांचे परवाने रद्द करायला हवेत. या कंपन्यांनी स्वतःच्या बसेस पार करण्यासाठी स्वतःची जागा शोधावी. सार्वजनिक रस्ते हडपण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? या बसेसच्या विळख्यातून सिप्स MIDC रस्ता कधी मुक्त होणार? महानगरपालिका यावर कधी कडक ॲक्शन घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.